साल 1954 सातारा जिल्ह्यातील कोरेगावमधला 8 वर्षांचा एक मुलगा आचार्य अत्रेंच्या घराबाहेर या संगीत नाटकामध्ये काम करतो आणि आचार्य अत्रे या नावाने झपाटून जातो। पुढे आचार्य अत्रेंचं साहित्य वाचून हे झपाटलेपण वाढत जातं आणि आज तो मुलगा वयाच्या 80व्या वर्षात असताना देखील हे झपाटलेपण कायम आहे। तो त्यावेळचा 8 वर्षांचा मुलगा आणि आजचे 80 वर्षांचे सुहास बोकील आपल्या सोबत आहेत। त्यांचं संपूर्ण आयुष्य अत्रेमय आहे। संपूर्ण आयुष्यभरात त्यांनी आचार्य अत्रे या एकाच नावाचा ध्यास घेतलेला आहे। बँकेमध्ये आयुष्यभर त्यांनी उपजीविकेसाठी नोकरी जरूर केली, संसार केला, 2 मुलं आहेत, परदेशामध्ये ती स्थायिक झालेली आहेत। मात्र त्यांचं संपूर्ण आयुष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे या नावाभोवती फिरत राहिलंय। आचार्य अत्रे यांचं साहित्य तर त्यांनी वाचलं, ते तर लोकांपर्यंत पोहोचवलंच, मात्र आचार्य अत्रे यांच्याबद्दल ज्या काही बातम्या वेगवेगळ्या काळामध्ये छापून आल्या किंवा प्रकाशित झाल्या त्या सगळ्यांचं संकलन इथे आहे। हे एक फोटो फीचर फक्त उदाहरणासाठी म्हणून समोर आहे। अनेक वेगवेगळ्या टप्प्यांवरचे हे फोटो आहेत। शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या सोबतचा हा कुठला लंडन मधला आहे, अमेरिकेतला आहे, सॅन होजेचा आहे। असे वेगवेगळे आणि आम्ही आता त्यांच्या घरी आहोत, तर इथे सगळीकडे आम्हाला आचार्य अत्रे यांच्याबद्दल छापून आलेली जी काही त्यावेळची जी कटिंग्स आहेत तर ती पाहायला मिळत आहेत। आचार्य अत्रे यांचे गाजलेले अग्रलेख आहेत। तर हे सगळं जे आहे ते अत्रेमय सुहास बोकील यांनी आयुष्यभर जपलेलं आहे। 13 ऑगस्ट आचार्य अत्रेंचा जयंतीचा दिवस, या निमित्ताने या अत्रेमय बोकील यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर झपाटून जाणं हे सहज सोपं नाही, कारण मानवाच्या वृत्ती प्रवृत्तींमध्ये काळानुरूप बदल होत असतो। अनेक गोष्टी ज्या आधी आवडत असतात त्या काळानुरूप आवडेनाशा होतात। नवीन काहीतरी गोष्टींमध्ये आपल्याला रस वाटायला लागतो। मात्र आचार्य अत्रे यांचं साहित्य इतकं रंजक आहे, इतकं भरीव आहे की सुहास बोकील यांना वयाच्या 80व्या वर्षी देखील तेवढाच या आचार्य अत्रे या नावाने झपाटलेला आहे। सर, माझ्याकडून प्रस्तावना खूप मोठी झाली, कारण हे सांगणं गरजेचं होतं, मोठी झाली असली तरी। सुरुवात करूयात, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा 8 वर्षाचे होतात आणि नाटकामध्ये काम केलं तर त्यावेळी तुम्ही आचार्य अत्रे हे नाव पहिल्यांदा ऐकलं असेल, तर काय तो सगळा प्रसंग होता? सर्वप्रथम एबीपी माझी तुम्ही मुलाखत घेते अत्र्यांच्याबद्दल याचा मला आनंद आहे आणि मी त्याबद्दल अतिशय कृतज्ञ आहे। 1954 साली मी कोरेगावला होतो आणि मला संगीताची आवड होती, तर तिथल्या संगीतप्रेमी लोकांनी अत्र्यांचं घराबाहेर नाटक करायचं ठरवलं होतं। पण त्या घराबाहेर नाटकात एक लहान मुलाची भूमिका होती, अशोक नावाच्या 8 वर्षाच्या, तर ती कोणाला द्यायची म्हणून काही गावातले लोक म्हणले बोकीलांच्या सुहासला द्या, कारण मी नुकतंच मेळ्यामध्ये काम केलं होतं, त्यामुळे कोरेगावच्या लोकांना माझं माहिती होती की मी काय स्टेजला काही तसं नवीन नव्हतं, त्यामुळे माझं नाव सुचवलं आणि मी क्लासमध्ये एकदा गेलो कोरेगावला आणि तिथं मी पुस्तक बघितलं, त्याच्या प्रल्हाद केशव अत्रे संगीत घराबाहेर। तेव्हा पहिल्यांदा अत्र्यांचं पहिल्यांदा मी नाव वाचलं, तेव्हा असं मला वाटलं नाही की या नावाभोवतीच माझं आयुष्य गुरफटलेलं असेल। हा पहिला अत्र्यांचा संबंध आला। त्यानंतर मग अत्रेंचं साहित्य तुम्ही वाचत गेला असाल, तर काय वाटत गेलं अत्रेंबद्दल तुम्हाला? नाही, अत्र्यांचं वाचन मी असं म्हणजे 1961 साली मी पेणला होतो। आम्ही लहानपणी पेणला, माझे वडील एसटीमध्ये होते, तेही अत्रे प्रेमी होते आणि ते मराठा आणायचे, मराठ्यातले लेख वाचायचे आणि मलाही वाचायला लावायचे, पण ते मला काही त्याला अग्रलेख वगैरे वाचायला आवडायचे नाही। 1961 साली जबलपूरमध्ये सती उषा भार्गव नावाच्या एका कॉलेज मुलीवर बलात्कार झाला होता आणि तो फार गाजला देशभर। त्यामुळं त्या मुलीने
आत्मदहन केलं. म्हणजे म्हणून ते मराठ्यामध्ये लेख आलता सती उषा भार्गव. तो अग्रलेख मला वडिलांनी त्याची सांगितलं की आज अग्रलेख वाचला पाहिजे. तेव्हा मी पुष्कळ दंगा केला, मी काही वाचणार नाही, एवढं केवढं वाचणार वगैरे. पण आमचे वडील म्हणले आज हे वाचलंच पाहिजे, आज हे वाचलं नाही तर तुला जेवायला मिळणार नाही. पण मी म्हणून आणि हा लेख मी सती उषा भार्गव जो मी आज जतन करून दिला 61 सालापासून, म्हणजे तेव्हा मी 8वी 9वीत होतो काहीतरी, तो लेख माझ्या संग्रहात मुद्दाम ठेवलेला आहे. आणि वडिलांनी मुद्दाम मला सांगितलं की हा लेख वाचा, त्या मराठी भाषा कशी आहे. 1961 सालचा हा अग्रलेख आहे, लॅमिनेट करून ठेवलाय बोकील काकांनी. हा लेख पहिलं वाच, हे पहिलं. त्यातून मग का तुम्हाला एवढं झपाटलं अत्रेंनी, काय तुम्हाला त्यांच्या साहित्यामध्ये असं जाणवलं की तुम्ही झपाटून जावं? त्यानंतर मला अत्रेंचे हे वाचल्यानंतर मी रोज मग मी मराठाचे आमच्या काही पेंडला असताना मराठा यायचा आणि त्यातले काही काही चांगले लेख मुद्दाम वडील वाचायला सांगायचे. मराठी भाषा कशी लिहावी, सोपं कसं लिहावं, अलंकारी कसं लिहावं, हे मला तो नादच लागला. पण त्याची परिस्थिती अशी होती काही म्हणजे करमणुकीचं काही साधारण होतं. म्हणून पेणच्या महात्मा गांधी वाचनालयामध्ये एकदा गेलो असताना मला एका अत्रेंची 6-7 पुस्तकं मिळाली जवळजवळ. तेव्हा मला जो ब्रह्मानंद झाला त्याचं मला अजूनही आश्चर्य वाटतं. म्हणजे आनंद काय होतो तर त्याविषयी मला कळलं. तुम्हाला जाणवलं त्यांच्या साहित्यामध्ये? अत्र्यांनी अतिशय सोप्या भाषेत लिहिलं आहे आणि असं वाटतं की लेखक आपल्याशी गप्पा मारत अगदी लिहिले आहे. म्हणजे फार डोक्यावरून जाईल असं काही बौद्धिक त्यामध्ये नसायचं, पण फार त्याने सासवडची आठवणी लिहिल्या, मी कुठे झालो लिहिले, मी कसं झालो मध्ये, पुन्हा मी पत्रकार कसं झालो, लेखक कसं झालो, आरोपी कसं झालो, हे सगळं त्यांनी लिहिले आणि ते अतिशय अपील झालेले आपल्याला सगळं. त्यांच्या साहित्यातील कुठल्या गोष्टी तुम्हाला अधिक भावल्या? म्हणजे आता अत्रे पत्रकार होते, अत्रे साहित्यिक होते, अत्रे राजकारणी होते, अत्रे कवी होते, अत्रे लेखक होते, तर या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला काय भावलं? साहित्य म्हणून फार आवडले. त्या मी कसा झालो मध्ये मी कोठे झालो हा पुण्याचं वर्णन हे अजूनही मस्त वाटतो. वाचा अत्र्यांना ते दिव्य घाटाचं वर्णन, पुन्हा तो तलाव जो आहे सासवडला जाताना मस्तानी तलाव, ते बघितले की यात्रेनं भरून यायचं. असं आपल्या गावावर प्रेम करणारा आणि सासवड आणि बोकील आणि यात्रे असं पूर्वापर संबंध आहे. असं म्हणतं की आम्ही त्यांच्या बोकील घराण्याचा यात्रे घराण्याचा संबंध आहे वगैरे, हे मला नंतर कळलं योगाने वगैरे. परंतु आता मला सांगा की आता ही तुमची खूप सगळी कटिंग्ज आहेत, हे किती असावीत? म्हणजे खूप आहेत बरं का. आता हे आजूबाजूला आमच्या म्हणजे त्या बाजूला इकडे आतल्या खोलीमध्ये हे सगळं अत्रेमय घर आहे, किती असावी ती? 3-4 हजार तरी आहे. सगळं कागद जर लावायचा म्हणला तर मला हे मैदान लागेल. अत्र्यांचं हे तुमचं 1961 सालचं ते कटिंग आहे. आणि अलीकडचं कधीच आहे? अलीकडचं काल शिरीष पंचा लेख आहे झेंडूची फुल्यामध्ये, मराठी झेंडूची फुले पुन्हा पुनर्प्रकाशित होत, तर तेही पाहिजे. आता सध्या अजून तो माझं नेहमीच असं की आता आज माझं 80 वय आलं तरी आत्र्यांबद्दल काही जरी छापून आलं 1-2 ओळी तरी मी ते वाचतो आणि लगेच पेस्ट करतो. या कविता आत्रे गेले त्यावेळेच्या कविता आहेत. जन्मभूमी शन्ना नवरे यांची कविता दिसते. जुने आत्रे गेले त्यावेळेचे गेले त्यावेळेचे त्यावेळेस 69 साली श्रद्धांजली आहे त्यावेळेचे लेख आतरणं सगळं भरपूर केलं आहे. आणि पुष्कळ ते जे लोक आत्र्यांवर पुस्तक काढतात त्यांनाही माझी मदत होते आणि लोकांचे फोन येतात, रेफरन्सेस विचारतात आत्र्यांबद्दल. सुदैवाने मला माझे थोडे लक्ष राहतं चांगलं, त्यामुळे मी देतो. आता या सगळ्यामध्ये आचार्य अत्रे यांच्याशी तुमची प्रत्यक्ष भेट कधी झाली का? आणि त्या भेटीमध्ये नक्की तुम्ही काय बोललात? 1969 साली मी कॉलेजला होतो आणि नोकरी पण करतो स्टेट बँकेमध्ये. पण माझ्या परीक्षेला मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यावर आमचे मामा शांतारामाची चाळीत राहायचे फौजदार म्हणून, तेही यात्रेप्रेमी होते. तर त्यांच्याबरोबर मी एकदा गिरगावात आम्ही हिंडत असताना गोरेगावकर चाळीमध्ये परचुरे प्रकाशन मंदिर हे यात्रेंची पुस्तकाची प्रकाशकांचं घर होतं. ते आम्ही आणि आमचे मामा वगैरे त्यांच्याकडे गेलो आणि मी काही नेहमीप्रमाणे यात्रेंची पुस्तक घेतली. ते आमचे मामा परचुऱ्यांना म्हणले की हा यात्रेप्रेमी आहे, यात्रेने भेटायची खूप इच्छा आहे, ते त्याला भेट देतील का? ते म्हणले नक्की देतील, मी ती चिठी देतो. म्हणून त्यांनी चिठी दिली आणि मग माझ्या आनंदाला पारावर उरलं नाही. मग दुसऱ्या दिवशी मग अत्र्यांना भेटायला गेलो. अत्र्यांगाव मी जो तासभर होतो, अत्र्यांशी पुष्कळ सांगत होतो. मी घराबाहेरमध्ये काम केलं सांगितलं. तेव्हा मी असं भारावून सांगितलं की तुम्हाला कोणी वाईट म्हणलं किंवा तुमच्यावर कोणी टीका केली तर मी
अस्वस्थ होतो. मला ते माझ्या हृदयाला लागतं ते अत्रे म्हणले आम्हाला सवय झालेली आहे, आम्हाला काही वाटत नाही म्हणले ते हे म्हणले ते. हे इथं नवयुग साप्ताहिकामधले आचार्य अत्रे यांचे हे लेख आहेत, जे नवयुग साप्ताहिकाचे हे सगळी जी काही अंक आहेत ते इथं तुम्ही जतन करून ठेवलेले आहेत. तर किती साल आहे बघा याच्यावरती. अच्छा, हा, फेब्रुवारी 1956 दिसतंय. रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 1956. बोलू मी. हे कागद इतके जीर्ण झाले की याला हात लावलं तर ठीक हे होतं, त्यामुळे मी असं हे करून दिले. पण आता तेवढे अंक हे नाही, आता कोणाला नसतात. हे मला असे सगळे लोक आणून देतात कोणी. आणखी भरपूर आहे पण आपल्याला वेळेअभावी सगळं दाखवता येत नाही. आज आपला हा एक ठेवा आहे बरं का, म्हणजे त्यावेळेस बघा इथे ना एक मी दाखवायचं म्हटलं ना, महाराष्ट्र काँग्रेस कंपनीचे दिवाळे 1 वार 2 वार 3 वार, एकदम अस्सल अत्रेंच्या शैलीमध्ये त्यावेळेच्या काँग्रेसवरती ओढलेले त्यांनी हे आसूड आहेत. आज आचार्य अत्रे असते तर, आज आचार्य असेल तर माझ्याकडे एक लेख आहे, त्याच्यामध्ये काय काय झालं असतं, सीमा प्रश्न सुटला असता वगैरे भरपूर म्हणले असते. आणि आताही आपण चालले मराठीबद्दल ते देखील त्यांनी हे केलं असतं. पत्रकारितेबद्दल अच्छा जास्त बोलणं. बरं, मी पण पत्रकार आहे. हो, मग आज हे सगळं करत असताना प्रदर्शनं तुमची कुठे कुठे झाली? माझे एकूण 52 प्रदर्शन झाली. मी पुण्यामध्ये 20 केली, मुंबईला 8 केली, दिल्लीला केलं साहित्य संमेलनामध्ये, बडोद्याला केलं, सातारला केलं, सासवडला केलं, आणि मुख्य म्हणजे मी इंग्लंडला केलं, अमेरिकेत केलं, दुबईला केलं. अशी एकूण 52 झाली मुख्य इथल्या. आणि मुख्य म्हणजे सुवर्ण महोत्सवी माझं जो प्रदर्शन झालं ते पुण्याला सवाई गंधर्व उत्सवामध्ये झालं. तो एक माझा संस्मरणीय प्रसंग होता. तो 50 उत्सव झाला. आचार्य अत्रे म्हणजे त्यांना एक आपलं राष्ट्रपती पदक मिळालं होतं आपल्या श्यामच्या आईसाठी, बरोबर ना? तर त्यावेळेच्या पण त्यांच्या खूप अशा सगळ्या रंजक आठवणी आहेत. आम्ही लहानपणे अत्रे कोण हे आता मला हे पुढं 8वी 9वीत केल्यानंतर कळलं, पण लहानपणी आम्ही श्यामचाई चित्रपट बघून रडलेलं मला चांगलं आठवते. आम्ही बाजारपेठेतून रडत सगळी माणसं रडत चालली ती, इतके श्यामचाईचा प्रभाव होता त्यावेळेला. आणि तुम्ही टीव्ही पाहता का किंवा आणखी काही गोष्टी तर कोणत्या? सगळं टीव्ही बघतो. पण अत्रेंचा प्रभाव या आता म्हणजे 8 वर्ष ते आता तुम्ही 80 वर्षाच्या अजूनही कसा कायम राहिला? म्हणजे आज आपण बघतो की एखाद्या रील स्टारमुळे पण पटकन लोक प्रभावित होतात, पण तो प्रभाव तेवढाच अल्पकालीन असतो. उद्या आणखी कोणीतरी आवडतं, परवा आणखी कुठल्याच दिशेने तरी लोक जातात. हे एकाच व्यक्तीने भारावून जाणं हे अजब आहे. अजब आहे अत्र्यांचं. हे अत्र्यांबद्दल मनापासून केलं प्रेम. माझ्या वडील सांगायचे कुठेही तुम्ही कराल ते मनापासून करा आणि झोकून द्या याच्यामध्ये. हे अत्र्यांबद्दल केलं म्हणजे प्रदर्शनाची कुठे कुठे नोंद झालेली आहे? नोंद म्हणजे माझे 2009 साली मी 29 प्रदर्शन केली म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये माझं नाव आहे. नंतर 2015 मध्ये मी 42 केली म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव आहे. नंतर मी गिनेस बुक ऑफ रेकॉर्ड्सला अप्रोच झालेलं आहे, पण त्यांनी नुसतं हे करून ठेवलं कारण त्यांच्याकडे अशी स्कीम नाही, त्यामुळे. पण ते म्हणजे जेव्हा अशी स्कीम सुरू म्हणजे आहे तर आम्ही विचार करू, म्हणून मी तिथं अप्रोच आहे. शेवटचा प्रश्न. आचार्य अत्रे त्यांचा काळ गाजून निघून गेले. आजच्या पिढीशी तुम्ही बोलत असाल आचार्य अत्रेंबद्दल, त्यावेळी तुम्हाला काय जाणवतं? मुळात आजच्या पिढीला आचार्य अत्रेंबद्दल कितपत माहीत आहे, आणि माहीत असेल तर नेमकं काय माहीत आहे? तुम्हाला काय जाणवतं? आजच्या पिढीला अत्रे म्हणजे तो मी नव्हे, श्यामच्याई एवढे, पण जे माझ्या काळात जे असं लेखकाबद्दल आहे तसं आता नाही आहे, फार थोडंच वाटतं. पण एक गोष्ट आहे की अत्रे आणि पु ल देशपांडे हे मराठी मनाचे हे सांस्कृतिक दूत म्हणतात ना, ते आहे. ते अत्र्यांचं नाव घेतल्याशिवाय बहिणी, कारण हा मराठाचा बलदंड पत्रकार महापुरुष म्हणतो मी यांना.
आचार्य अत्रे यांच्याबद्दल आपण काही वेगळं बोलण्याची गरज नाही. त्यांचं कर्तृत्व अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलंय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक महत्त्वाचं स्थान आचार्य अत्रेंना आहे. मात्र या आचार्य अत्रे यांच्यामुळे भारावून जाऊन संपूर्ण आयुष्यभर आचार्य अत्रे यांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करणारे सुहास बोकील हे देखील तेवढेच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. आपण एखाद्या सिनेमा अभिनेत्याचे किंवा एखाद्या खेळाडूचे चाहते पाहतो, मात्र एखाद्या साहित्यिकाचा चाहता अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे. सुहास बोकील यांच्या रूपाने आपण तो पाहतो आहोत. कॅमेरामन अमोल गवळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.